नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण इनिशियल टेन्शनची थिअरी पाहिली आणि काही सिंपल प्रॉब्लेम पाहिलेत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इनिशियल टेन्शनचे काही प्रॉब्लेम पाहूया. इन अ फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह द इनिशियल टेन्शन इज 1800 न्यूटन. अँगल ऑफ लॅप ऑन स्मॉलर पुले इज 170 डिग्री म्हणजे 2.9670 रॅडियन. त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं मित्रांनो. त्यावेळेस तुम्हाला रॅडियन मध्ये येतं. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.25. म्यू म्यू दिलेलं आहे मित्रांनो 0.25. म्यू दिलेलं आहे 0.25. नंतर द डायमीटर ऑफ द पुले इज 90 सेंटीमीटर. डायमीटर ऑफ पुले म्हणजे डी दिलेलं आहे 90 सेंटीमीटर म्हणजे 0.9 मीटर. नंतर रनिंग ऍट 540 आरपीएम. रनिंग ऍट 540 आरपीएम. तर बघा मित्रांनो, आता काय करायचं, सगळ्यात पहिले इनिशियल टेन्शनसाठी आपल्याला टेन्शन रेशो काढून ठेवावा लागेल. T1/T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा. तर मग बघा मित्रांनो, T1 इज इक्वल टू ई रेस टू 0.25 इंटू 2.9670 इंटू T2. तर मग देअरफॉर T1 इज इक्वल टू 3.0999 T2 इन. हे आलं मित्रांनो, T1 इज इक्वल टू 3.09 T2. मग काय करायचं, मग आपल्याला काय करायचं, टेन्शन इनिशियल टेन्शनचा फॉर्म्युला वापरायचा. T1 प्लस T2 बाय 2. T1 प्लस T2 बाय 2. तर 2 इंटू T0 इज इक्वल टू T1 प्लस T2. तर T1 प्लस T2 इज इक्वल टू 2 इंटू इनिशियल टेन्शन किती मित्रांनो 1800. तर 1800 दोन्ही 36. T1 आता काय करायचं मित्रांनो, ह्या T1 च्या जागी हे रिलेशन टाकायचं. 3.09 T2 प्लस T2 इज इक्वल टू 3600. तर मग सॉरी, हे 2.09 आहे ना, सॉरी, हे किती 2.09. तर 2.09 प्लस हे 3.09 T2. 3.09 T2 3600. हे पहा मित्रांनो, हे 2.09 आहे. पण 2.09 प्लस 1 केल्यास 3.09 येईल आणि 3600 डिवायडेड बाय 3.09 किती येतं मित्रांनो 1165. 1165.04 न्यूटन. हे आलं T2. आता T2 आल्यानंतर काय करायचं मित्रांनो, T1 काढायचं. तर T1 कसं काढायचं, T1 इज इक्वल टू 3.09 T2. तर सॉरी 2.09 T2. T1 ची व्हॅल्यू किती आहे 2.09 T2. तर 2.09 इंटू 1165.04 2.09 ने मल्टिप्लाय करायचं याला. तर किती येतं हे 2434.95 न्यूटन. 2434.95 न्यूटन. मग वेलॉसिटी काढायची मित्रांनो, पाय डी एन बाय 60. पाय डी एन बाय 60. पाय किती आहे, पाय डी किती आहे 0.9, एन किती आहे 540 भागिले 60. तर पाय इंटू 0.9 इंटू 540 भागिले 60 किती येतं 25.44 मीटर पर सेकंड. 25.44 मीटर पर सेकंड. पॉवर, मग पॉवरचा फॉर्म्युला काय, T1 मायनस T2 इंटू व्ही. तर T1 किती आहे मित्रांनो, T1 आहे 2434.95 मायनस 1165.04 इंटू 25.44. 2434.95 मायनस 1165.04 32,315.27 वॅट. म्हणजेच 32 पॉईंट, त्याला जर 1000 ने भागितलं तर 32.315 किलोवॅट. 315 किलोवॅट. बघा मित्रांनो, नवीन प्रॉब्लेम घेऊ. हा प्रॉब्लेम आलेला आहे मित्रांनो विंटर 24 ला. व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. बघा मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम पाहूया. द टू पुलेस, खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम मित्रांनो. समर 19, विंटर 19, समर 23. 6 मार्काला आलता. फक्त समर 23 ला डिस्टन्स जो आहे तो 2 मीटर होता. तर तुम्हाला एक प्रॉब्लेम मी घेतो, तुम्ही एक करू शकता घरी. टू पुलेस 1
टू पुलेस 450 mm डायमीटर. गिवन डाटा एकाचा डायमीटर आहे 450 mm, म्हणजे जर मीटर मध्ये केलं तर 0.45 मीटर. नंतर बघा मित्रांनो, अँड द ऑदर 200 mm, दुसऱ्याचं डायमीटर आहे 200 mm. 200 mm म्हणजे 0.2 मीटर. 0.2 मीटर आर ऑन पॅरलल शाफ्ट्स 1.95 मीटर अपार्ट. 1.95 मीटर अपार्ट. X से 1.95 मीटर apart and are connected by a cross belt. Find the length of the belt required and the angle of contact. Find the length of the belt required and angle of contact between the belt and the each pulley. Length of the belt काढायची आणि angle of contact काढायचं between the each pulley. What power can be transmitted by the belt when the larger pulley rotates at 200 rpm? विथ द लार्जर पुले. इकडे बघा, लार्जर पुले म्हणजे काय, इथं D1 येतं, इथं N1 लार्जर पुले. बघा डायमीटर या दोघात बघा, याचं 450, याचं 200. मोठं कोण आहे हा, मग त्याचं N1 राहील. N1 कितना दिवाला है 200 आरपीएम. वो बहुत इंपॉर्टंट चीज आहे. N1 N2 खूप महत्वाचं आहे मित्रांनो. हा नंतर इफ द मॅक्सिमम परमिसिबल टेंशन इन द बेल्ट इज 1 kN. मैक्सिमम टेंशन, अगर सेंट्रिफिकल टेंशन का डाटा नहीं दिया, जर सेंट्रिफिकलचा टेंशनचा डाटा दिला नाही तर मॅक्सिमम टेंशन T1 असतं, ते असतं 1 kN. 1 kN म्हणजे 1000 न्यूटन. अँड द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द बेल्ट अँड पुले इज 0.25. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द बेल्ट अँड पुले इज 0.25. बघा मित्रांनो, आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिले लेंथ काढायची. लेंथ ऑफ क्रॉस बेल्ट. क्रॉस बेल्ट, फाइंड द लेंथ ऑफ द बेल्ट रिक्वायर्ड, म्हणजे क्रॉस बेल्टचीच येणार ती, कारण की इथं बेल्ट कोणचं आहे आपला, क्रॉस आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ क्रॉस बेल्ट. नंतर पॉवर, व्हॉट पॉवर, जे पॉवर काढायची. काय काढायचं, पॉवर काढायची. तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले लेंथचा फॉर्म्युला काय, आर पाय इन ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस 2x प्लस R1 प्लस R2 चा होल स्क्वेअर अपॉन एक्स. हा कशासाठी फॉर्म्युला आहे, क्रॉस बेल्ट साठी. तो क्रॉस बेल्ट साठी बघा मित्रांनो, डायमीटर दिलेलं आहे तर रेडियस अर्धी असते. 0.45 चा अर्ध किती, 0. किती येतं बघा, 0.22 5 येईल का, 0.225. 0.45 चा अर्ध करायचं 0.45, 0.225. किती येतं ते, 0.225. नंतर R2 पण काढू घ्या. R2 किती येईल मित्रांनो, 0.1. 0.1. मग ह्याच्यात व्हॅल्यू टाकायची, पाय इन ब्रॅकेट R1 किती आहे, 0.225. 225 0.225 बघा 0. बघा मित्रांनो, 0.225 प्लस 0.1 प्लस 2 इंटू 1.95 दिलेला आहे डिस्टन्स. डिस्टन्स 1.95 मीटर अपार्ट. यहाँ पे लिखे वाला है एक्स कितना है 1.95 मीटर अपार्ट. देखो समर 23 को जो प्रॉब्लेम आया था, समर 23 ला जो प्रॉब्लेम आला था त्याच्यात काय होतं, इथं 2 मीटर होतं फक्त, बाकी सगळा हाच प्रॉब्लेम होता. 1.95 मीटर. नंतर प्लस R1 कितना है 0.225 प्लस 0.1 का होल स्क्वायर डिवाइडेड बाय 1.95. कितना आता देखो दोस्तों, ये ते चुकून झालं, 4.975. कितना आता मित्रांनो, लेंथ इज इक्वल टू 4.975 मीटर. मग बघा मित्रांनो, लेंथ आल्यानंतर काय करायचं, लेंथ आल्यानंतर आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विचारलं थीटा. तर थीटा इज इक्वल टू 180 प्लस 2 अल्फा. जर क्रॉस बेल्ट असेल तर 180 प्लस 2 अल्फा इंटू पाय बाय 180. पाय बाय 180. तर बघा मित्रांनो, 180 प्लस आपल्याला पहिले अल्फा काढावा लागेल. अल्फा काढायसाठी काय फॉर्म्युला आहे, साइन इनवर्स R1 प्लस R2 बाय 2. R1 प्लस R2 बाय एक्स. R1 प्लस R2 बाय एक्स.
साइन इनवर्स आर हे किती 0.225 प्लस 0.1 डिवायडेड बाय 1.95. बघा आता याचं किती करायचं? बघा मित्रांनो हे येतं 9.59 डिग्री. मग 180 प्लस 2 इंटू 9.59 ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट क्लोज पाय बाय 180. तर हे किती मित्रांनो प्लस 180 इंटू पाय बाय 180 3.309 थीटा इज इक्वल टू 3.309. थीटा आल्यानंतर आपल्याला पॉवर काढायची. तर पॉवर काढायसाठी बघा मित्रांनो व्हॉट इज द पॉवर कॅन ट्रान्समिटेड बाय द बेल्ट when the larger pulley rotates at 200 rpm आणि if the maximum tension म्हणजे काय असतं मित्रांनो T1 मॅक्झिमम टेन्शन दिलेलं T1 1000 किलो न्यूटन 1000 न्यूटन T1 दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला T1 दिलेलं आहे 1000 न्यूटन 1 किलो न्यूटन म्हणजे 1000 न्यूटन. तर T1 बाय T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा असतं. तर आपल्याला T2 काढायचंय तर T1 भागिले ई रेस टू म्यू थिटा इज इक्वल टू काय भेटणार मित्रांनो आपल्याला T2. ह्याला इकडे पाठवायचं त्याला तिकडे पाठवायचं म्हणजेच देअरफॉर T2 इज इक्वल टू 1000 भागिले ई रेस टू म्यू किती आहे मित्रांनो 0.25 दिलेलं आहे. हे किती आहे 3.309. तर किती येतं मित्रांनो 437.25 न्यूटन. हे आलं इंटू जर तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे झालं हे आलं सर इथं काही करायची गरज नाही. मग आता एवढं झालं T1 झालं T2 आलं. पॉवर साठी वेलॉसिटी काढायची. वेलॉसिटी काय असते पाय डी एन बाय 60 पाय डी एन बाय 60 पाय पाय डी किती दिलेलं आहे मित्रांनो डी किती दिलेलं आहे 450 mm म्हणजे 0.45 0.45 मीटर. नंतर एन किती दिलेलं आहे मित्रांनो आरपीएम दिलेलं 200 आरपीएम किती दिलेलं आहे 200 आरपीएम दिलेलं आहे 200 भागिले 60 किती येतं मित्रांनो वेलॉसिटी 0.45 इंटू 200 इंटू पाय भागिले 60 4.71 किती येतं मित्रांनो हे 4.71 मीटर पर सेकंड 4.71 मीटर पर सेकंड. नाव पॉवर इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू V T1 मायनस T2 इंटू V. what is the value of T1 मित्रांनो 1000 what is the value of T2 मित्रांनो 437.25 इंटू 4.71 1000 मायनस 437.25 पॉवर इज इक्वल टू 2651.89 वॅट्स. याला जर 1000 ने भागितलं तर 2.65 किलोवॅट 2.65 किलोवॅट. हा झाला मित्रांनो दुसरा प्रॉब्लेम. हा खूप महत्वाचा प्रॉब्लेम आहे. इथं एक्सच्या ठिकाणी 2 मीटर करून पण तुम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तो समोर 23 ला आलेला आहे 2 मीटर एक्सच्या ठिकाणी 2 मीटर करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम द रेशो बिटवीन द टेन्शन ऑन टाइट साइड अँड स्लॅक साइड इज इक्वल टू 2. एकदम सिंपल प्रॉब्लेम मित्रांनो 4 मार्काला येऊ शकतो. T1 बाय T2 इज इक्वल टू 2 दिलेलं आहे. द बेल्ट रनिंग ऍट 16 मीटर पर सेकंड वेलॉसिटी दिलेली आहे 16 मीटर पर सेकंड. डिटरमाइन द टेन्शन इन द बेल्ट ड्राइव्ह टू ट्रान्समिट 8 किलोवॅट पॉवर. पॉवर दिलेली 8 किलोवॅट 8 किलोवॅट म्हणजे 8000 वॅट. 8 किलोवॅट म्हणजे 8000 वॅट. तर T1 इज इक्वल टू 2T2 असतं. T1 इज इक्वल टू काय असतं 2T2. तर सबसे पहिले काय करणे का पावर दिलेली आहे कारण की इथं आपण रेशोनुसार जर घेतलं तर T1 इज इक्वल टू T2. फॉर्म्युला ऑफ पॉवर T1 मायनस T2 इंटू V T1 मायनस T2 इंटू V. पॉवर किती दिलेली 8000 पॉवर किती दिलेली 8000 त्याला वेलॉसिटीने भागायचं 16. T1 च्या जागी तुम्ही 2T2 लिहू शकता मित्रांनो मायनस T2 T2. तर मग बघा मित्रांनो 16 85 500
2T2 मायनस T2 किती होईल? T2. हे आलं T2 आलं 500 न्यूटन. T2 किती आलं? 500 न्यूटन. मग T1 काढायचं. तर T1 साठी काय करायचं? 2 इंटू T2. तर 2 इंटू 500. किती मित्रांनो हे? 1000 न्यूटन. झाला. लक्षात. धन्यवाद मित्रांनो. बाकीचे प्रॉब्लेम